प्रभाग क्रमांक 2 मधून आडगावचे भूमिपुत्र ॲडव्होकेट कैलास निवृत्ती शिंदे यांनी दिनदर्शिकेचा प्रकाशन करून प्रचाराचा नारळ फोडलाय. कैलास शिंदे यांचे आजोबा ज्येष्ठ माजी नगरसेवक जी.टी. शिंदे यांच्याकडून समाजकारणाचे बाळकडू मिळालेल्या कैलास शिंदे हे प्रभाग क्रमांक 2 मधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारीच्या तयारीत आहेत. प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच ध्यास डोळ्यासमोर ठेवून गेल्या 20 वर्षांपासून शिंदे कुटुंबात राजकारणाचा आणि समाजकारणाचा वारसा यशस्वीरित्या पुढे सुरू आहे. स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजपचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवून पक्षवाढीसाठी भरीव योगदान कैलास शिंदे यांनी दिलंय. दरम्यान प्रभाग 2 मधून भाजपकडून इच्छुक असलेल्या ॲडव्होकेट कैलास शिंदे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आडगावच्या ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आले. मारुती मंदिरात शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत ही दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे. दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याला माजी नगरसेवक जे.टी. शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आज प्रभाग क्रमांक 2 आडगाव या विभागामध्ये कैलास निवृत्ती शिंदे यांचे प्रचाराचं नाव घेतलेलं आहे. त्यानिमित्तानं दिनदर्शिकेचं प्रकाशनही झालेलं आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोक जमा झालेले आहेत आणि मला खात्री आहे मी जसं 3 वेळेस या प्रभागातून निवडून आलो तसंच कैलास यावेळेस बाजी मारून प्रचंड मतांनी विजय होईल याबद्दल मला मात्र संक्रांती. तर ॲडव्होकेट कैलास शिंदे यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केली आहे. गेल्या अनेक वर्षापासून मी वेगवेगळ्या सामाजिक कार्य या ठिकाणी राबवतो आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक निवडणुकांमध्ये एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी काम केलेलं आहे. मग त्या महापालिकेच्या निवडणुका असो किंवा मग विधानसभेच्या निवडणुका असो, लोकसभेच्या निवडणुका असो, या अनेक निवडणुकांच्या माध्यमातून मी निवडणुकांचं त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की निश्चित यावेळी एका सामान्य कार्यकर्ता म्हणून ॲडव्होकेट कैलास शिंदे मला निश्चित या ठिकाणी उमेदवारी मिळेल आणि ही सर्व जे आपण बघता आहात ही सगळी जनता, ही सगळे आडगावकर हे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील ही मला निश्चित आशा आहे आणि विश्वासही आहे. म्हणून मी या ठिकाणी या प्रभागातून प्रभाग क्रमांक 2 मधून मी अधिकृत उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहे. भारतीय जनता पक्षाकडनं मी उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहे. तसेच भारतीय जनता पक्षाचा मी सक्रिय कार्यकर्ता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी अधिकृत प्रवेश केलेला आहे. तेव्हापासून मी काम या ठिकाणी या पक्षाचं करत आहे. धन्यवाद. आमच्या आडगावचे भूमिपुत्र तसेच भारतीय जनता पक्षाचे सक्रिय असे कार्यकर्ते आणि प्रभाग क्रमांक 2 चे इच्छुक उमेदवार ॲडव्होकेट कैलास भाऊ निवृत्ती शिंदे आज हे ह्या प्रभागातून उमेदवारी करीत आहे. आज त्यांनी दिनदर्शिका प्रकाशन सोहळा इथे कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमासाठी आमच्या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व मंडळी व भाजपचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित होते. त्यांच्या सर्वांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. आमची आडगावची सर्व जनता भाऊंच्या पाठीमागे आहे. त्यांच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर एक अतिशय प्रामाणिक, पारदर्शक आणि उत्कृष्ट वक्तृत्व नेतृत्व असलेला असं व्यक्ती. त्यांच्या पाठीमागे माजी नगरसेवक ॲडव्होकेट जे.टी. शिंदे यांचा राजकीय वारसा असल्यामुळे त्यांना हे बाळकडू लहानपणापासूनच मिळालेलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक असे उपक्रम राबवलेले आहेत. तरी प्रभाग हा खूप मोठा असल्यामुळे भाऊंना त्यांची जाण आहे आणि प्रभागात वेगवेगळ्या सुखसोयी कशा उपलब्ध करून देता येतील आणि प्रभागात नवीन डेव्हलपमेंट कशी करता येईल याकडे भाऊंचा कल असेल. तसेच आमच्या महिलांसाठी सुशिक्षित जे युवा पिढी आहे त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी भाऊंचं नेहमी योगदान असेल. आणि आमच्या सगळ्यांची अशी अपेक्षा आहे, इथं मारुती रायाच्या चरणी अशी अपेक्षा आहे की भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी विनंती करेल आणि कळकळीची विनंती करेल की आमच्या भाऊंना यावेळेस त्यांनी आपल्या पक्षाकडनं उमेदवारी द्यावी. आणि आमच्या प्रभागातील सर्व नागरिकांना मी कळकळीची विनंती करेल की आमच्या अशा उत्कृष्ट आणि प्रामाणिक अशा व्यक्तिमत्व मागे आपण उभं राहावं. आपल्याला जर प्रभागाचा विकास करायचा असेल तर आपल्याला अशी व्यक्ती निवडून देणं खरंच खूप योग्य आहे. धन्यवाद. या सोहळ्याप्रसंगी माजी नगरसेवक जे.टी. शिंदे, भाई पुंजा माळवदे, सुरेश लबडे, सुरेश माळवदे, दत्तू शिंदे, राहुल कुलकर्णी, युवराज सोमन, दिनकर कदम, शिवाजी साठे, बाळासाहेब धोंगडे, शिवाजी जाधव, गणपत शिंदे, भिकाजी मते, माणिक शिंदे,
उत्तम मते, शिवाजी नवले, कचरू देशमुख, शिवाजी देशमुख, जगन्नाथ धारबळे, गोरक्षनाथ माळवदे, विद्या शिंदे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते आणि आडगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी उमेश वणकर, दिशा न्यूज, नाशिक.